Hello students, welcome to lecture number 7 of unit first, that is abstract windowing toolkit. Today we are going to see the two layouts, card layout and grid bag layout. So first, card layout. So what is mean by card layout? Card layouts breaks the applet into deck of cards, each of which has its own layout manager. म्हणजे काय, आपण हा कार्ड लेआउट आहे तर तो काय करतो, ॲपलेट हा ब्रेक करतो. आणि कशामध्ये ब्रेक करतो? डेक ऑफ कार्ड्स. डेक म्हणजे काय, आपण पत्ते आपल्याला माहित आहे, इथं आपण बघू शकतो की पत्ते जे आपण जे खेळतो त्याला आपण काय म्हणतो, डेक असं म्हटलं जातं. आणि त्यातला प्रत्येक पत्ता म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की कार्ड असं म्हणू शकतो. तर याचं जे वर्किंग आहे कार्ड लेआउटचं साधारण अशा पद्धतीचे आहे कार्ड लेआउट. तर याच्यामध्ये काय असतं बघा, ज्यावेळेला आपण पूर्ण हा डेक जो आहे पत्त्यांचा किंवा डेक ऑफ कार्ड जर आहे हा जर कन्सिडर केला तर ओनली वन कार्ड अपिअर्स ऑन द स्क्रीन ॲट अ टाइम. जर हे आपण एकत्रितपणे जर आपले हे पत्ते एकत्र केले, डेक एकत्र केला, तर आपल्याला एकच पत्ता जो वरचा आहे तो एकच आपल्याला पत्ता ह्या दिसू शकतो ॲट अ टाइम. तर ह्याचं जे वर्किंग आहे साधारण हे अशा पद्धतीनं आहे. त्याच्यामध्ये आता इथं आपण स्क्रीन बघू शकतो. तर इथं समजा एक जर कार्ड आहे तर त्याच्यावर एक प्ले बटन आहे, दुसरं कार्ड आहे त्याच्यावर स्टॉप आहे, तिसरं कार्ड आहे त्याच्यावर रिसेट बटन आहे. ठीक आहे. तर याच्यावर दिसताना आपल्याला काय दिसेल, एक तर प्ले दिसेल, प्ले वाले कार्ड, नसेल तर स्टॉप, नसेल तर रिसेट. बरोबर आहे. किंवा ह्या एक्झाम्पल मध्ये बघूया, समजा इथं पण 3 कार्ड आहेत ए बी सी. तर हे एकावर एक अशा पद्धतीने ही कार्ड काय केलेले असणार आहेत, अरेंज केलेले असणार आहेत. बरोबर आहे. तर त्याला म्हणायचं कार्ड लेआउट. ओनली वन कार्ड अपिअर्स ऑन द स्क्रीन ॲट अ टाइम. तर आपल्या इकडे कार्ड म्हणजे काय, आता आपण इथं कार्डला वेगळी नावं देणार आहोत. समजा कार्ड 1, कार्ड 2, कार्ड 3. आणि त्या कार्डवर आपण काय करणार आहोत, वेगळे कॉम्पोनंट काय करणार आहोत, माउंट करणार आहोत. आपण कॉम्पोनंट कुठल्याही कार्डवर अटॅच करू शकतोय. मग फर्स्ट ए असेल, बी असेल, सी असेल किंवा कार्ड 1, कार्ड 2, कार्ड 3. प्रत्येक कार्डवर आपण ग्राफिकल AWT कंट्रोल आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, बटन असेल, टेक्स्ट फील्ड असेल असं ऍड करू शकतो. परंतु दिसताना तुम्हाला काय दिसणार, एकच कार्ड ॲट अ टाइम हे दिसणार. बरोबर आहे. किंवा त्याच्या नंतर जे काही कार्ड्स आहेत तर ते बघायचे असतील तर त्याला आपण वेगवेगळ्या मेथड्स वापरणार आहोत. पहिलं कार्ड पाहिजे बघायचं आहे, शेवटचं कार्ड बघायचं आहे. बरोबर आहे. किंवा पर्टिक्युलर एखादं कार्ड बघायचं आहे. तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या त्या कार्ड लेआउटच्या काही मेथड्स आहेत त्याचा यूज करून आपण ते बघणार आहोत. आता बघा, कार्ड लेआउटचे कन्स्ट्रक्टर कोणते आहेत. पब्लिक कार्ड लेआउट, इट क्रिएट न्यू कार्ड लेआउट विथ गॅप ऑफ साइज 0. फॉर एक्झाम्पल कार्ड लेआउट CL न्यू कार्ड लेआउट. तर हा एक पहिला कन्स्ट्रक्टर आहे. याचा जर आपण यूज केला तर याच्यामध्ये याचा जो गॅप आहे तर त्याचा गॅप म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल गॅप तो काय आहे, 0 आहे. म्हणजे जी आपली फ्रेम असणार आहे किंवा ॲपलेट असणार आहे तर त्या पूर्ण ॲपलेटवर ते कार्ड दिसणार आहे. म्हणजे त्या फ्रेमच्या बॉर्डर पासून आत जे काही कार्ड आहे याच्यातली जी काही स्पेस आहे तर ती काय असणार आहे, 0 असणार आहे. मग ती आपल्याला समजा स्पेस द्यायची असेल, तो जो काही गॅप आहे. बरोबर आहे. आता इथं उदाहरणार्थ इथं बघू शकतो की याच्यामध्ये आता बघा इथं गॅप आहे. बरोबर. ही फ्रेमची बॉर्डर आहे किंवा ॲपलेटची बॉर्डर आहे, इथून हे कार्ड आहे. बरोबर. तर ही काय आहे, ही जी स्पेस आहे ही हॉरिझॉन्टल आणि ही काय आहे, ही व्हर्टिकल आहे. जर आपण इथं पॅरामीटर दिले नाही, इथं कार्ड लेआउट CL न्यू कार्ड लेआउट, तर काय होईल, तर इथले हा जे कार्ड आहे हे पूर्ण ह्या विंडोवर दिसेल. म्हणजे इथं 0 तुम्हाला गॅप दिसेल, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. मात्र जर आपल्याला ते गॅप द्यायचा आहे तर काय करायला पाहिजे बघा, त्याचं फॉर्मॅट काय आहे, त्या कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स पब्लिक कार्ड लेआउट INTH इट क्रिएट्स न्यू कार्ड लेआउट विथ स्पेसिफाईड हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल गॅप. म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल गॅप आपल्याला इथं मेन्शन करू शकतोय. द हॉरिझॉन्टल गॅप्स आर प्लेस्ड ॲट द लेफ्ट अँड राईट एजेस. बरोबर आहे. हॉरिझॉन्टल गॅप म्हणजे लेफ्ट आणि राईटला दोन्ही साईडला आपण काय करू शकतो, ती स्पेस देऊ शकतो. आणि व्हर्टिकल गॅप्स आर प्लेस्ड ॲट टॉप अँड बॉटम एजेस. कार्ड लेआउट CL न्यू कार्ड लेआउट 30,20 म्हणजे 30 लेफ्ट पासून त्या कार्ड पर्यंत 30 पिक्सेलचा स्पेस असेल. परत ते कार्ड संपल्यानंतर त्या उजव्या साईडला त्या फ्रेमच्या बॉर्डर पर्यंत परत 30 पिक्सेलची स्पेस असेल, गॅप असेल. सेम 20 म्हणजे काय, टॉप
फ्रेमची जी बॉर्डर आहे तिथून आतल्या कार्डपर्यंत 20 स्पेस असेल, 20 पिक्सेल, आणि ते कार्ड संपल्यानंतर खाली बॉटम पर्यंत फ्रेमच्या तिथं काय असेल 20 स्पेसचा काय असेल गॅप असेल. तर पहिल्या कन्स्ट्रक्टरमध्ये 0 गॅप असणार आहे आणि दुसऱ्या कन्स्ट्रक्टरमध्ये आपण जो काय मेन्शन करणार हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल गॅप तर तिथे आपण तो मेन्शन करणार. याच्यामध्ये काय बघा, आता कार्ड लेआउटमध्ये इथं पण सेम दिलेलं आहे की याचे हे कन्स्ट्रक्टर आहेत. पहिला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे आणि हा आपल्याला जर गॅप द्यायचा असेल तर तो हे आहे, इथं आपण मेन्शन करू शकतो. इन कार्ड लेआउट ऍड मेथड इज यूज टू ऍड कंपोनंट. समजा आपल्याला ते कंपोनंट त्याच्यावर होता, एखाद्या कार्डवर आपल्याला ऍड करायचे, बरोबर आहे. तर ते कंपोनंट ऍड करण्यासाठी काय करायला पाहिजे बघा, ऍड कंपोनंट ऑब्जेक्ट कॉमा पॅनल ऑब्जेक्ट. म्हणजे ते एक मेन पॅनल आहे किंवा आपण कार्ड म्हणू शकतो किंवा वेगवेगळे पॅनल म्हणू शकतो. कार्डलाच आपण काय म्हणू शकतो, पॅनल सुद्धा म्हणू शकतो. तर जो कंपोनंट आपल्याला कुठल्या पॅनलवर ऍड करायचा किंवा कुठल्या कार्डवर ऍड करायचा तर तो इथं आपल्याला मेन्शन करावं. त्या कंपोनंट कुठला ऍड करायचा आहे त्याचा ऑब्जेक्ट आणि ते पॅनलचं नाव आणि त्याचा ऑब्जेक्ट, मग कार्ड असेल किंवा पॅनल असेल. तर ही मेथड वापरून आपण काय करणार आहे, एक पर्टिक्युलर कंपोनंट पर्टिक्युलर पॅनलमध्ये पर्टिक्युलर कार्डमध्ये ऍड करणार. त्याच्यानंतर ह्याच्या काही मेथड्स आहेत बघा. मेथड्स ऑफ कार्ड लेआउट विच इज यूज्ड फॉर शिफ्ट बिटवीन डिफरंट डेक्स. ते एक जो डेक आहे त्याच्यामध्ये समजा आपल्याला पहिलं कार्ड बघायचं आहे, बरोबर आहे, तर किंवा पहिला पॅनल बघायचा आहे, तर त्यासाठी आपण मेथड काय वापरायची, वॉइड फर्स्ट कंटेनर डेक. डेक हा ऑब्जेक्ट आहे कंटेनरचा. त्याच्यानंतर शेवटचा असेल बघायचं असेल तर वॉइड लास्ट कंटेनर डेक. एका आपण एक्झिस्टिंग कार्डवर आहे, पुढच्या कार्डला आपल्याला जायचं तर त्यासाठी मेथड काय वापरायचे, वॉइड नेक्स्ट. एक्झिस्टिंग पासून आधीच्या कार्डवर जायचं तर मेथड काय वापरायचे, वॉइड प्रिव्हियस. आणि एका समजा पर्टिक्युलर कार्ड आपल्याला बघायचा आहे, त्या कार्डच्या नावानं आपल्याला तो शो करायचा असेल तर वॉइड शो. अशा आपण काय मेथड वापरू शकतो. तर वॉइड फर्स्ट, वॉइड लास्ट, वॉइड नेक्स्ट, वॉइड प्रिव्हियस आणि वॉइड शो ह्या काय आहेत, मेथड्स आहेत. आपण जर शिफ्ट करायचं असेल त्या डेक मधल्या वेगळ्या कार्ड मध्ये आपण काय करायचं आहे, शिफ्टिंग करायचं आहे, तर त्यासाठी ह्या मेथड आपण वापरू शकतो. तर याचं काय एक एक्झाम्पल आपण बघूया. स्मॉल एक प्रोग्राम आहे. तर हा फ्रेम वापरून इम्प्लिमेंट केलेला आहे. इथं AWT आणि इव्हेंट. आता AWT पॅकेज आपण ऍड केलंय, बघितलंय. आता हे पहिल्यांदा आपण पॅकेज ऍड करतोय java.awt.event. तर इव्हेंट लिस्नर किंवा इव्हेंट हँडलिंग हे 3rd चॅप्टर मध्ये आहे, परंतु आता थोडासा भाग त्याचा इथं आलाय, त्यामुळं थोडंसं लक्ष द्या की त्यासाठी हे एक इव्हेंट हँडल करण्यासाठी एक पॅकेज लागणार आहे. डिटेलिंग आपण हे नंतर बघणारच आहोत, तरी पण लक्षात ठेवा की इथं हे पॅकेज ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर कार्ड लेआउट एक्झाम्पल एक प्रोग्रामचं नाव आहे. एक्सटेन्स फ्रेम, हे फ्रेम वापरून प्रोग्राम बघतोय. एक्सटेन्स फ्रेम जसं आपण एक्सटेन्स ॲपलेट म्हणतोय तसं एक्सटेन्स फ्रेम. इम्प्लिमेंट ॲक्शनल लिस्नर, ही काय इंटरफेस आहे. तुम्हाला माहिती आहे इम्प्लिमेंट्स कधी वापरतो, इंटरफेससाठी. एक्सटेंड कधी वापरतो, क्लाससाठी. तर ॲक्शनल लिस्नर ही काय केली आपण, एक इंटरफेस इम्प्लिमेंट केलेलं आहे. त्याच्यानंतर कार्ड लेआउट, न्यू कार्ड लेआउट 20,20 म्हणजे काय, हा एक कन्स्ट्रक्टर आहे, तिथं हॉरिझॉन्टल गॅप 20 आहे, व्हर्टिकल गॅप 20 आहे. कार्ड लेआउट एक्झाम्पल जसं ॲपलेटमध्ये इनिट मेथड वापरतो तसं आपण फ्रेम वापरताना त्याचा कन्स्ट्रक्टर घेतो, बरोबर. कार्ड लेआउट एक्झाम्पल तोच कन्स्ट्रक्टर घेतला आहे, कार्ड लेआउट एक्झाम्पल. इथं काय केलंय बघा, सेट लेआउट सेट केलेला आहे. इथं आपण ऑब्जेक्ट पास केला आहे लेआउटचा, आपल्या ह्याचा लेआउट मॅनेजर कुठला आहे, आता कार्ड लेआउट कार्ड हा ऑब्जेक्ट आहे, तर आपण इथं कार्ड ऑब्जेक्ट पास केला आहे लेआउट मेथडला, सेट केलेलं आहे, सेट लेआउट कार्ड. त्यानंतर एक बटन तयार केलंय बघा, बटन फर्स्ट, त्याचं नाव फर्स्ट दिलंय. परत दुसरं बटन तयार केलं, त्याचं नाव सेकंड असं नाव दिलंय. परत तिसरं बटन तयार केलेलं आहे, त्याचं नाव थर्ड असं केलं. हे 3 बटन आपण तयार केले आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असं नाव दिलेलं आहे बटनला. आता हे बटन आपल्याला काय केलेलं आहे, आपण काय केलोय की त्या डेक मधल्या कार्ड मध्ये ऍड केलं. तर पहिल्या कार्ड मध्ये काय ऍड केलेलं आहे बघा, बटन फर्स्ट, बरोबर. बटन फर्स्ट हा ऑब्जेक्ट आहे, फर्स्ट FIRST हे त्या बटनचं नाव आहे आणि हा ऑब्जेक्ट काय त्यासाठी कुठला आहे, BTN FIRST असा तो ऑब्जेक्ट आहे. मग ऍड काय केलंय बघा, बटन फर्स्ट कॉमा कार्ड 1 म्हणजे कार्ड 1 म्हणजे पहिल्या कार्डला कुठलं बटन ऍड केलेलं आहे, बटन फर्स्ट. दुसऱ्या कार्डला कुठलं बटन केलंय, बटन सेकंड. आणि तिसऱ्याला कुठलं केलंय, बटन थर्ड. म्हणजे हे ऑब्जेक्ट आहे, बरोबर आहे. म्हणजे हे कॉम्पोनंट आहे, बरोबर. आणि हे काय आहेत, पॅनल आहेत किंवा हे काय आहेत, कार्ड आहेत. त्याची नावं दिलेली आहेत, कार्ड 1, कार्ड 2 आणि कार्ड 3. ठीक आहे. ही स्ट्रिंग घ्यायची आहे, डबल इनवर्टेड मध्ये घ्यायचं आहे. आणि हे कॉम्पोनंट्स आहेत. हे तिन्ही म्हणजे पहिल्या हे एका कार्डवर एक बटन आहे, दुसऱ्या कार्डवर दुसरं आहे, तिसऱ्या कार्डवर तिसरं बटन आहे. त्याच्यानंतर काय केलंय बघा, बटन फर्स्ट डॉट ऍड एक्सटर्नल लिस्नर दिस म्हणजे काय की ही जी मेथड आहे एक्सटर्नल लिस्नर, तर ही मेथड
कशामध्ये हे केलेले आहे, ही ॲक्शन लिस्नर ह्या इंटरफेसमध्ये ही मेथड ही काय केलेली आहे, डिफाईन केलेली आहे. म्हणजे ह्या ॲक्शन लिस्नरची एक मेथड आहे आणि ही मेथड खाली डिफाईन केलेली आहे. हां, त्याची ते ॲक्शन लिस्नर म्हणजे काय करतंय, आता इथं काय लिहिलं बघा, बटन फर्स्ट डॉट ॲड ॲक्शनर लिस्नर दिस. म्हणजे बटन फर्स्ट जे आहे, फर्स्ट नावाचं बटन, त्याच्यावर आपण ज्यावेळेला क्लिक करणार म्हणजे ती एक काय आहे, ती एक ॲक्शन परफॉर्म होणार. लक्षात येते काय बघा, बटन फर्स्ट डॉट ॲड ॲक्शनर लिस्नर दिस म्हणजे फर्स्ट बटनवर आहे, त्याच्यावर जेव्हा क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे ते म्हणजे काय व्हायला पाहिजे, काहीतरी ॲक्शन परफॉर्म होत असते. तर त्याची मिनिंग जो आहे तर इथं खाली आपण ती मेथड डिफाईन केलेली आहे, वॉइड ॲक्शन परफॉर्म, आणि त्याला ऑब्जेक्ट पास काय केला आहे, ॲक्शन इव्हेंट क्लासचा ऑब्जेक्ट आपण पास केलेला आहे ई, ॲक्शन इव्हेंट ई. हे डिटेलिंग आपण 3rd चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सध्या लक्षात ठेवा की हे लिसन ॲड ॲक्शनर लिस्नर दिस म्हणजे काय, त्या बटनवर आपण एक काय करतो, एक इव्हेंट जनरेट करतो. म्हणजे त्या पर्टिक्युलर बटनला प्रेस केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, बरोबर आहे. ते ऑटोमॅटिकली मेथड कुठली कॉल करते, ॲक्शन परफॉर्म ही एक मेथड आहे. ही मेथड काय करते, ऑटोमॅटिकली काय होत्या, कॉल होत्या. आणि याच्यामध्ये काय केलंय बघा, मग ही कधी कधी मेथड कॉल होत्या, ज्या वेळेला ही ॲड ॲक्शनर लिस्नर ज्या वेळेला मेथड आपण म्हणजे बटन प्रेस करणार, बटन फर्स्ट केलं काय सेकंड केलं किंवा थर्ड केलं, तर त्या वेळेला काय होणार, ॲक्शन परफॉर्म ही मेथड काय होणार, कॉल होणार. आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, इथं कार्ड हा एक आहे ऑब्जेक्ट आहे, कशाचा, लेआउटचा. कार्ड डॉट नेक्स्ट दिस म्हणजे नेक्स्ट मेथड कॉल होणार. म्हणजे समजा बटन 1 आहे, त्याच्यावर क्लिक केला तर तुम्हाला बटन 2 दिसणार, म्हणजे सेकंड बटन दिसणार. सेकंडवर क्लिक केला तर नेक्स्ट, कार्ड डॉट नेक्स्ट म्हणजे काय, पुढचं कार्ड आपल्याला काय होणार, ऑटोमॅटिकली काय होणार, पुढचं कार्ड हे आपल्याला नेक्स्ट कार्ड सध्याचं जे काय त्याच्या पुढचं जे काय कार्ड आहे तर ते दिसणार. त्यासाठी कार्ड डॉट नेक्स्ट दिस अशी मेथड आपण इथं हे केलेली आहे, वापरलेली आहे. कारण इथं आपण बघितलं तिथं मेथड दिसते तुम्हाला, फर्स्ट, लास्ट, नेक्स्ट, प्रिव्हियस, याच्यातली 3 नंबरची वॉइड नेक्स्ट म्हणजे पुढचं कार्ड. मग हे कधी दिसणार, आपण ॲक्शन जे आहे म्हणजे बटन फर्स्ट दिसलं, इथं पहिलं कार्ड दिसलंय समजा, फर्स्ट बटन आहे, त्याच्यावर आपण क्लिक केलं म्हणजे काय वेळेला बटन फर्स्ट, बरोबर आहे, FIRST याचा ऑब्जेक्ट काय आहे, BT आणि FIRST. मग याच्यावर आपण क्लिक केलं त्या बटनवर तर ऑटोमॅटिकली काय होणार, ही मेथड कॉल होणार. इथं काय लिहिलंय, कार्ड डॉट नेक्स्ट म्हणजे मग पुढचं कार्ड दिसणार. पुढच्या कार्डवर कुठलं बटन आहे, पुढच्या कार्डवर कुठलं बटन आहे, सेकंड. परत आपण जर समजा सेकंडवर क्लिक केलं सेकंड बटन तर काय होणार, ॲक्शन परफॉर्म होणार आणि परत नेक्स्ट मेथड त्याच्या ॲक्शन परफॉर्म मधली नेक्स्ट ही मेथड कॉल होणार, कार्ड डॉट नेक्स्ट म्हणजे पुढचं कार्ड. परत काय दिसणार आहे, थर्ड कार्ड दिसणार आहे. लक्षात, हे अशा पद्धतीने हे ते 3 कार्ड जे आहेत ते आपल्याला दिसणार. मग त्याच्यामध्ये आता इथं आपण व्हॉइड मेन लिहिलेलं नाही, हे आपलं जे व्हॉइड मेन आहे हे आपण इथं खाली घेतलेलं आहे, बरोबर आहे. याचं वर्किंग आपण फक्त बघितलं इथं कन्स्ट्रक्टर मध्ये काय होतंय. परंतु ऍक्च्युली इथं काय आहे, क्लास कार्ड लेआउट जावा एक्झाम्पल पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन, बरोबर आहे. इथं ऑब्जेक्ट तयार केलाय, कार्ड लेआउट एक्झाम्पलचा ऑब्जेक्ट काय केला, फ्रेम तयार केलाय, न्यू कार्ड लेआउट एक्झाम्पल. इथं आपण ऑब्जेक्ट काही तयार करू शकतो, F करू शकतो किंवा फ्रेम करू शकतो. त्या फ्रेमचं टायटल काय सेट केलंय, कार्ड लेआउट इन जावा एक्झाम्पल, फ्रेमचं टायटल. त्या फ्रेमची साईज काय दिल्या, 220 आणि 150, बरोबर आहे. त्याच्यानंतर फ्रेम डॉट सेट रिसायझेबल फॉल्स म्हणजे ती फ्रेम आपण कमी जास्त करू शकत नाही म्हणून त्याला काय केले, फॉल्स केले. त्या फ्रेमची साईज आपल्याला कमी जास्त करता येणार नाही, ड्रॅग करून कमी जास्त करता येणार नाही. आणि फ्रेम डॉट सेट विजिबल काय केलेलं आहे, सेम फ्रेम डॉट सेट विजिबल काय केले बघा, ट्रू. बाय डिफॉल्ट काय असते, फ्रेम फॉल्स असते म्हणजे फॉल्स, आणि ट्रू जर केल्यानंतरच तुम्हाला ती फ्रेम दिसू शकते. त्यामुळे हे सुद्धा आपल्याला लिहिण्याचं गरजेचं आहे. मग याचं आउटपुट काय आहे बघा, हा प्रोग्राम ज्यावेळेला तुम्ही रन कराल, हा प्रोग्राम रन करताना कंपाईल करण्यासाठी जावा सी कार्ड लेआउट जावा एक्झाम्पल डॉट जावा आणि रन करण्यासाठी काय वापरला, जावा कार्ड लेआउट जावा एक्झाम्पल, बरोबर. ॲपलेट असेल तर आपण काय वापरतोय, कंपाईल करायला सेम कमांड जावा सी आणि रन करण्यासाठी ॲपलेट व्ह्यूवर वापरतोय. इथं आपल्याला काय वापरायचं, फ्रेम असल्यामुळे जावाच वापरायचं, बरोबर आहे. आता इथं बघा याचं आउटपुट काय आहे, हे पहिलं बटन आहे. तर इथं जी स्पेस आहे ही हॉरिझॉन्टल स्पेस म्हणायची आणि ही व्हर्टिकल स्पेस म्हणायची, जी 20 आपण दिलेली आहे, बरोबर आहे. या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला 20 दिसते बघा इथं, लक्षात आलं, 20.
तर ही काय आहे, हॉरिझॉन्टल स्पेस आहे आणि ही व्हर्टिकल स्पेस आहे. म्हणजे पहिल्यांदा बटन कुठं दिसेल, कार्ड 1 वरचं फर्स्ट, याच्यावर तुम्ही क्लिक केला तर कार्ड सेकंडवर काय दिसणार, सेकंडचं काय असणार, सेकंड बटन दिसणार. परत क्लिक केला तर थर्ड दिसणार. अशा पद्धतीने ह्याचं हे काय वर्किंग आहे. आता पुढचा जो आपण लेआउट बघणार तो ग्रिड बॅग लेआउट बघणार आहे. त्याच्या आधी आपण एक छोटं एक्झाम्पल बघू, ग्रिड लेआउटचं बघू. ग्रिड बॅग लेआउट आपल्याला बघायचा आहे. ग्रिड बॅग लेआउट हा बघायचा आहे. तर ह्या समजण्यासाठी ग्रिड लेआउट आणि ग्रिड बॅग लेआउट मध्ये काय फरक आहे ते आधी बघा. ग्रिड लेआउट मध्ये काय आहे की हे एक सॅम्पल आउटपुट आहे. ह्याच्यामध्ये जी विंडो आहे किंवा बरोबर आहे किंवा ग्रिड आहे, तर ही इक्वल साईज मध्ये काय केलेलं आहे, हे डिवाइड केलेलं आहे. बरोबर, ह्या ज्या सेलची साईज आहे ही इक्वली आहे. सगळ्या सेलची साईज काय आहे, ही इक्वल आहे. मात्र ग्रिड बॅग लेआउट मध्ये तसं नाही आहे. तिकडं कसं आहे की याच्यातले जे काही कॉम्पोनंट्स असतील किंवा सेल असतील, तर इथं कसं आहे 1 हे एक बटन आहे, 2 हे एक बटन आहे, 3 हे एक बटन आहे. बरोबर आहे, हे सगळ्यांचं इक्वल साईज आहे. तिथं ग्रिड बॅग लेआउट मध्ये तसं नाही आहे. हे जे ग्रिड बॅग लेआउट मध्ये तसं नाही. तिथं कसं आहे, ह्या 2 सेल मिळून एक बटन तयार होऊ शकतं किंवा ह्या उभ्या 2 सेल मिळून 1 आणि 4 असं बटन होऊ शकतं किंवा 4, 5, 6 मिळून हे सुद्धा एकत्र काय होऊ शकतं, एक बटन तयार होऊ शकतं. म्हणजे याच्यातले जे काही कंपोनंट्स आहेत मग ते हॉरिझॉन्टली असतील किंवा व्हर्टिकल असतील, तर ते त्याची साईज जी आहे त्या सेलची साईज म्हणतोय ही फिक्स नाही आहे. इथं मात्र ग्रिड लेआउटमध्ये सेम आहे. इथं पण बघा, हे एक एक्झाम्पल आहे. आपण आधी पण एक एक्झाम्पल बघितलंय, बरोबर. तिथं पण एक छोटं एक्झाम्पल आहे, पण बघा इथे ॲपलेट कोड मेन्शन केलेला आहे, विड्थ हाईट मेन्शन केलंय आणि इनिट मेथडमध्ये काय केलेलं आहे, ग्रिड लेआउटमध्ये 3 रो आणि 3 कॉलम. आणि याच्यामध्ये काय केलंय बघा, बटन B1 तयार केलंय, त्याचं नाव 1 दिलं, 2 तयार केलं, असं 9 पर्यंत सर्व बटन आपण तयार केले. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हे बटन क्रिएट केल्यानंतर आपण ती ऍड कशी करतो याच्यावर आपण पहिल्यांदा काय येणार हे ठरते. क्रिएट केलेल्यावर ठरत नाही. तर आपण बटन कसे कुठल्या सिक्वेन्स मध्ये ऍड करतोय ह्यानुसार ते बटन कुठलं डिस्प्ले होईल हे ठरते. उदाहरणार्थ बघा, ऍड B1, B2, B3 ह्या सिक्वेन्सनं आपण इथे ऍड केले. उद्या आपण जर असं केलं ऍड 9, 8, 7, 6, 5, 4 तर ते उलट तुम्हाला दिसायला चालू. जरी आपण हे असं इथं लिहिलं असेल तर हे फक्त इथं क्रिएट केले आणि इथं ऍड मेथड ही महत्वाची. तर हे सांगायचं तात्पर्य काय की हे इक्वल साईज मध्ये हे सर्व काय केलंय, ही ग्रिड जे आहे हे डिवाइड केले, नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स हे सेम आहेत. बरोबर आहे काय बघा. आणि हे एक ग्रिड आहे, इक्वल साईज मध्ये सेल डिवाइड केला जातो. तर ह्याच्या पुढचा लेआउट काय बघा, ग्रिड बॅग लेआउट. ग्रिड बॅग मध्ये काय बघा, द ग्रिड बॅग लेआउट क्लास इज यूज टू अलाइन कंपोनंट्स व्हर्टिकली, हॉरिझॉन्टली और अलॉंग देअर बेस लाईन. तर हे कंपोनंट आपण व्हर्टिकली करू शकतो, हॉरिझॉन्टली करू शकतो किंवा आहे जो कंपोनंट त्याच्या पुढे सुद्धा कुठल्या पद्धतीने ऍड करायचं हे ठरवू शकतो. तर इथं आपण हे कंपोनंट काय करू शकतो की कुठल्याही पद्धतीने व्हर्टिकली हॉरिझॉन्टली कसंही आपण ते अलाइन करू शकतो. तर बघू, आपण एक प्रोग्राम घेतल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल. इट इज अ मोस्ट फ्लेक्झिबल अँड कॉम्प्लेक्स लेआउट मॅनेजर. हा थोडासा लेआउट मॅनेजर हा बाकीच्या कम्पेअर टू अदर थोडासा कॉम्प्लेक्स असा आहे. द ग्रिड बॅग लेआउट मॅनेजर प्लेसेस द कंपोनंट्स इन रोज अँड कॉलम्स. काही रो आणि कॉलम मध्ये कंपोनंट आपण प्लेस करू शकतो. अलाउइंग द कंपोनंट्स टू ऑक्युपाय मल्टिपल रोज अँड कॉलम. तो एक कंपोनंट हा मल्टिपल रो मध्ये, मल्टिपल कॉलम मध्ये किंवा मल्टिपल सेल मध्ये, बरोबर आहे, तर तो तिथं आपण प्लेस करू शकतो. दिस इज कॉल्ड ॲज डिस्प्ले एरिया. त्याच्यानंतर हे एक अजून एक महत्वाचं बघा, java.awt.gridBag constraint is used to arrange the fill the components in bag of grids किंवा सेल्स. तर आपण जे कंपोनंट ऍड करणार आहोत तर त्याच्यामध्ये ती कोणत्या कोणत्या सेलमध्ये आपण तो कंपोनंट ऍड करणार आहे. म्हणजे त्याला 2 सेल लागणार आहेत किंवा 3 सेल लागणार आहेत, मग ते लेफ्ट टू राईट आहेत का टॉप टू बॉटम आहेत. तर त्यासाठी काय लागणार आहे की त्याचे काही कन्स्टंट्स आहेत, म्हणजे त्याची काही पोझिशन किंवा साईज त्याची आहे. बरोबर आहे. बाकी जसं ग्रिड लेआउट मध्ये सगळ्यांना सेम साईज आहे, तर इथं तसं नाही आहे. म्हणजे इथं काही एकच सेल ऑक्युपाय करणार नाही, 2 सेल ऑक्युपाय करेल, 3 सेल ऑक्युपाय करेल. प्रत्येकाच्या बटनची साईज किंवा प्रत्येका कंपोनंटची साईज ही कमी जास्त असू शकते. त्यासाठी आपल्याला काय त्याचे कन्स्ट्रेंट घेणं महत्वाचं आहे. त्यासाठी आपण काय वापरणार आहे, java.awt.gridBag constraint हे पॅकेज आपल्याला हा क्लास ऍड करायचा आहे आणि त्याचे कन्स्ट्रेंट आपल्याला डिफाइन करायचे. ते कसे करायचे हे आपण बघूया. ठीक आहे. तर
याच्यामध्ये ग्रिड बॅक लेआउट परफॉर्म्स 3 फंक्शन्स युजिंग व्हॅल्यूज फ्रॉम ग्रिड बॅक कन्स्ट्रेंट्स पॅरामीटर इन द ऍड मेथड. तर ग्रिड बॅक कन्स्ट्रेंटचे काही पॅरामीटर्स आहेत ते काय काय बघूया. तर त्याची ग्रिडची पोझिशन, विड्थ अँड हाईट डिस्क्राइब द डिस्प्ले एरिया युजिंग ग्रिड एक्स, ग्रिड वाय, ग्रिड विड्थ, ग्रिड हाईट व्हॅल्यू. तर ग्रिड एक्स, ग्रिड वाय म्हणजे काय, तर तो कॉम्पोनंट त्या ग्रिडमध्ये, पर्टिक्युलर ग्रिडमध्ये कुठल्या पोझिशनला आहे, त्याची एक्स वाय पोझिशन म्हणजे काय, ग्रिड एक्स. आपल्याला माहित आहे ग्राफिक्समध्ये आपण बघितलेला आहे, बरोबर आहे. हा कॉर्नर जो आहे टॉप लेफ्ट हा 0 0 असतो, तर लेफ्ट टू राईट हा एक्स पोझिशन आहे, आणि ह्या 0 पासून खाली टॉप टू डाऊन याला आपण काय म्हणू शकतो, वाय पोझिशन म्हणू शकतो, बरोबर आहे. टॉप टू बॉटम वाय पोझिशन, त्याच्यानंतर लेफ्ट टू राईट ही एक्स पोझिशन. त्यानंतर ग्रिड विड्थ आणि ग्रिड हाईट. ग्रिड विड्थ आणि ग्रिड हाईट म्हणजे त्या कॉम्पोनंटची हाईट, त्या ग्रिडची विड्थ किती आहे, म्हणजे त्या कॉम्पोनंटची विड्थ किती असली पाहिजे, हाईट किती. बाय डिफॉल्ट 1 असते, परंतु आपल्याला तो वाढवू शकतो आपण. त्याची विड्थ आहे ते एखाद्या कॉम्पोनंटची वाढवायची आहे, त्या कॉम्पोनंटची हाईट वाढवायची आहे, तर आपण कशाने बदलू शकतो, ग्रिड विड्थ आणि ग्रिड हाईट ह्याच्या व्हॅल्यू बदल करून आपण ते वाढवू शकतो. ग्रिड एक्स, ग्रिड वाय काय आहे, त्याची पोझिशन आहे. त्याच्यानंतर बघा आपण पोझिशन विदिन द डिस्प्ले एरिया युजिंग फिल. आपण फिल मेथडनं काय करणार आहे, त्याची पोझिशन म्हणजे फायनल करणार आहे. मग ते हॉरिझॉन्टल असेल, व्हर्टिकल असेल. त्याच्यामध्ये आयपॅड एक्स आणि आयपॅड वाय ह्या हे पण दोन पॅरामीटर आपण वापरणार आहोत. म्हणजे काय, हे सुद्धा आपण एका एक्झाम्पलमध्ये तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीने आपण ते वापरले. जसं आपण HTML मध्ये वगैरे बघा पॅडिंग ऑफ सेल हे बघितलेलं तुम्हाला. म्हणजे टेबलमध्ये आपण जर आपण कंटेंट ऍड केले की बऱ्याच वेळा ते आपण कंटेंट काय करतो की वेगवेगळ्या सेलमध्ये काही कंटेंट आपण टाइम टेबल बघतो आपलं, बरोबर आहे. तर बऱ्याच वेळा आपण कंटेंट फिट टू कॉलम, फिट टू रो, फिट टू टेबल असं करतो, बरोबर आहे. म्हणजे काही वेळेला आपला त्या टाइम टेबल मधला त्या विषयाचं नाव, बरोबर आहे, त्या सेलमध्ये दिलेलं असतं. मात्र त्या सेल आणि त्या अक्षर जे आहेत, त्या सेलची बॉर्डर आणि अक्षर याच्यातलं जे अंतर आहे तर ते म्हणजे काय, पॅडिंग असं म्हणतो. मग एक्स पोझिशनला असेल, बरोबर आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल असेल तर त्याला आपण आयपॅड एक्स म्हणायचं, आणि व्हर्टिकल जर अंतर आपल्याला चेंज करायचं असेल तर ते म्हणायचं आयपॅड वाय. हे जर आपण पॅडिंग मेन्शन नाही केलं तर ते त्याला एक ठराविक डिस्टन्स मध्ये ते जे नाव आहे, बरोबर, समजा एक बटन आहे तर त्याचं नाव बसेल. परंतु जर तुम्ही आयपॅड एक्स वाढवला, आयपॅड वाय वाढवला, तर त्या बॉर्डर, त्या सेलची बॉर्डर आणि त्याच्यावरचं ते जे काही अक्षर आहे, बरोबर आहे, ह्याच्यातली साईज जर कमी जास्त करायची असेल तर आपल्याला आपण आयपॅड एक्स आणि आयपॅड वाय वापरणार आहोत. त्याच्यानंतर काय केलंय बघा, आयडेंटिफाईंग रोज अँड कॉलम्स विच रिसीव्ह एक्स्ट्रा स्पेस ऑन एक्सपान्शन युजिंग वेट एक्स आणि वेट वाय. तर आपल्याला बऱ्याच वेळा काय करायला लागतं की एखादी फ्रेम आहे तिची साईजच आपण कमी जास्त केली, फ्रेम कमी केली किंवा जास्त केली, बरोबर, तर त्या कॉम्पोनंट सुद्धा एक्सपान्शन त्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे. जर आपण फ्रेमची साईज कमी केली तर त्यातल्या कॉम्पोनंटची साईज सुद्धा कमी व्हायला पाहिजे. फ्रेम वाढवली तर ते कॉम्पोनंटची साईज पण वाढली पाहिजे. तर हे आपण जे असं ऍडजस्ट करणार आहे तर त्याच्यासाठी आपण म्हणजे त्याचं वेट ठरवणार आहे, वेट एक्स आणि वेट वाय. म्हणजे एक्स पोझिशन मध्ये तो कॉम्पोनंट कितीने वाढला पाहिजे, वाय पोझिशन मध्ये तो कितीने वाढला पाहिजे किंवा कमी झाला पाहिजे. तर हे आपण कशाने ठरवणार आहे, वेट एक्स आणि वेट वाय ने ठरवणार. याचं मेथड कोणते वापरले बघा, द कॉम्पोनंट कॅन बी ऍडेड ॲज. कशानं आपण जर एखादा कॉम्पोनंट ऍड करायचा असेल तर कसं वापरतो याच्यात, ऍड कॉम्पोनंट ऑब्जेक्ट किंवा ग्रिड बॅक कन्स्ट्रेंट ऑब्जेक्ट. तर आपल्याला कॉम्पोनंट आपल्याला ऍड करायचं असेल तर ही आपण ऍड मेथड वापरायचा हा सिंटॅक्स आहे. त्याच्यानंतर इथं लक्षात येते का बघा, ऍड मेथड आहे कॉम्पोनंटचा ऑब्जेक्ट, आणि इथं काय करणार आहे, ग्रिड बॅक कन्स्ट्रेंटचा ऑब्जेक्ट. आपण ग्रिड बॅक कन्स्ट्रेंटचा आपण एक ऑब्जेक्ट तयार करणार आहे आणि कॉम्पोनंटचा आपण ऑब्जेक्ट तयार करणार. ह्या दोन मेथड वापरून आपण काय करू शकतो, कॉम्पोनंट ऍड करू शकतो. आता हे एक थोडस एक्झाम्पल बघा किंवा आउटपुट आहे. इथं आपल्याला समजा काय करायचं आहे, इथं वेगवेगळे बटन्स आहेत, नॉर्थ, वेस्ट, सेंटर, ईस्ट, साऊथ. तर इथला पॉइंट किंवा इथली पोझिशन म्हणजे काय आहे, 0 0. लक्षात येते का, म्हणजे 0 रो आणि 0 कॉलम. हा पुढचं नॉर्थ बटन जे आहे याचं काय लक्षात येते काय बघा तुम्हाला, याचं काय आहे, याची जी पोझिशन आहे ही कुठली पोझिशन आहे, म्हणजे इथून इकडे गेल्यानंतर म्हणजे एक्स या लेफ्ट इथं हा पॉइंट म्हणजे काय होता, 0 0 होता, बरोबर आहे. इकडे आल्यानंतर काय झाला, हा 1 0 झाला. 1 0 झाला म्हणजे काय,
इथून ते एवढं अंतर किती आहे 1 आहे. आणि इकडं खाली अंतर वाय ऍक्सिस जर विचार करण्यात गेला तर ह्या सेलचा पण ह्या सेलचा आणि ह्या सेलचा ह्या तिन्ही सेलला वाय हे अंतर किती आहे 0 आहे. म्हणजे सुरुवातीपासूनच घेणार आहे आपण, म्हणून काय घेतलंय वाय हे अंतर काय 0च आहे. परंतु इथं किती होतं, एक्सचं अंतर 0 होतं. इकडे गेल्यानंतर किती झालं, इथं 1 ला आलो. इथं आल्यानंतर कितीला आलो आपण 2 ला. परंतु या तिन्ही बटनाचं किंवा तिन्ही ह्या पोझिशनचं वाय हे अंतर किती आहे 0च आहे, कारण हे सुरुवातीपासूनच आहे. त्यामुळे हे वाय अंतर काय आहे 0च आहे. एक्स अंतर मात्र वाढत गेले. इथं 0 आहे, इथं 1 आहे, नंतर इथं 2 आहे. त्यामुळे नॉर्थ हे बटन आपल्याला ऍड करायचं असेल नॉर्थ, तर हे कितीला ऍड केलं पाहिजे 1 आणि 0. म्हणजे इथं ग्रीड एक्स 1 आहे आणि ग्रीड वाय किती आहे 0 आहे. त्यानंतर वेस्ट बटन आहे बघा. वेस्ट कसं आहे, इथं पण बघा याचं पण सेमच आहे. एक्स पासून इकडं किती आहे 0च आहे. परंतु इकडून वाय टॉप टू बॉटम खाली आल्यानंतर किती आहे, हे सेकंड नंबरच्या रो मध्ये आहे, बरोबर आहे. त्यामुळे इथं काय आहे 1 आहे. त्यामुळे ही जी रो आहे सेकंड, इकडे जसं वाय पोझिशन 0 0 0 होती, तसं इथं वाय पोझिशन काय 1 1 1. का तर इकडून ह्या पॉईंटचं अंतर किती आहे 1च आहे. इथून इकडे किती आहे अंतर 1च आहे. इथून इकडे किती अंतर आहे हे 1च आहे, बरोबर आहे. त्यामुळं वाय पोझिशन ही सगळीकडे काय 1 आहे. मात्र इकडे चला एक्स अंतर पहिलं काय इथं 0 0 आहे. ही पोझिशन म्हणजे काय 1 1 आहे. टॉप लेफ्ट कायम आपण काय करायचं आहे, टॉप लेफ्ट कॉर्नर घ्यायचा आहे त्या पोझिशनचा. टॉप लेफ्ट हा किती आहे बघा 2 आहे, कारण का इथं 0 आलं, इथं 1 आलं, म्हणजे इथं काय आलं एक्स अंतर 2 आणि इकडून वाय अंतर किती आलं 1. तर हे खूप महत्वाचं आहे. 0 0 1 0 2 0 0 1 1 1 2 1 हे पॉइंट आहेत. हे स्टार्टिंग टॉप लेफ्ट कॉर्नर आहे त्या सेलचा. हा टॉप लेफ्ट कॉर्नर किती आहे 0 2. कारण का परत एक्स पोझिशन किती आहे एक्स पासून, म्हणजे असं आडवा अंतर किती आहे 0च आहे. हुबा अंतर किती आहे मात्र इथं किती आलं 0, इथं आलं 1 आणि इथं आलं 2. त्यामुळे हा 0 2 नंतर 1 2 आणि 2 2. मग आपल्याला साऊथ हे बटन ऍड करायचं असेल तर ग्रीड एक्स किती आहे 1, ग्रीड वाय किती आहे 2. तर हे 2 पॉईंट आपल्याला महत्वाचं लक्षात येते काय बघा. तर हे पॉईंट सगळे महत्वाचे आहेत. अशा स्वरूपात जर आपल्याला ग्रीड मध्ये हे बटन्स ऍड करायचे असतील तर हे अशा पोझिशन घ्यायला पाहिजे, किंवा ग्रीड एक्स आणि ग्रीड वाय घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर समजा आता आपण ग्रीड बॅक लेआउट मध्ये काय म्हटलंय, एखादं बटन हे 2 सेल मध्ये सुद्धा असू शकतं. समजा हे 1 आहे, हे 2 सेल मध्ये आहे, हे सेम इक्वल स्पेस इक्वली हे डिवाइड केलेलं नाही आहे ग्रीड, बरोबर आहे. त्यानंतर 4 हे काय केलंय, हॉरिझॉन्टली मर्ज केलंय, हे काय केलंय व्हर्टिकली मर्ज केलंय किंवा स्पॅन केले म्हणतोय आपण त्याला, बरोबर आहे का बघा. याच्यामध्ये ह्या 2 सेल म्हणून एक बटन तयार झालं, इकडं ह्या 2 सेल म्हणून हे बटन तयार झालं. मग याचं पोझिशन काय आहे बघा, याचं पोझिशन काय आहे, या टॉप लेफ्ट कॉर्नरचं पोझिशन काय याचं 0 0. लक्षात आलं का. हे किती होतं हे 0 1. ह्या दोन्ही मिळून हे बटन तयार झालं. मात्र याची हाईट किती आहे, जसं ग्रीड एक्स हे ग्रीड वाय आहे, तसं याची हाईट मेन्शन करायची असेल तर आपल्याला काय मेन्शन करायला पाहिजे, ग्रीड हाईट. ह्याला म्हणायचं हाईट. ग्रीड हाईट किती आहे 2. आता 2 बटन आहे, 2चं काय आहे, इथं मगाशी जसं होतं त्याच पद्धतीने बघा. इथं पण किती आहे 1 0 आहे, इथं पण किती आहे 1 0 आहे. त्यानंतर मगाशी इथं किती होतं 2 0, इथं सुद्धा किती आहे 2 0. इथं मात्र काय केलंय बघा, इथं काय 1 1 2 आणि 2 2, बरोबर आहे. इथं मात्र कसं आहे बघा, म्हणजे सेकंड रो आहे, हे काय सेकंड रो, म्हणजे इथं 1 1 2 1 आहे की नाही, तसं 1 1 2 1 म्हणजे हे 1 1 ला स्टार्ट झाला. परंतु इथं ग्रीड विड्थ जर तुम्ही ग्रीड विड्थ 2 केली तर हिची जी ही विड्थ आहे ह्या ॲरोपासून ह्या ॲरोपर्यंत, म्हणजे ह्या पॉईंट पासून ह्या, तर हिची विड्थ किती आहे 2 आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली हे बटन 4 जे आहे ते हे एवढं पूर्ण तिची स्पेस जी आहे ती या 2 सेल मिळून हे बटन बनणार 4. मात्र त्यासाठी स्टार्टिंग पोझिशन आपण महत्वाची आहे. इथं ग्रीड एक्स 1 आहे, ग्रीड वाय 1 आहे. याचं पण ग्रीड एक्स 0 0 आहे, ग्रीड वाय 0 0 आहे. मात्र ग्रीड हाईट 2 मेन्शन केली तर हे 2 सेल मिळून हे इथे एक बटन तयार होणार. इथं परत ह्या 2 सेल मिळून हे बटन तयार होणार. ओके, सो दिस इज अ मेकिंग कॉम्पोनंट स्पॅन रोज अँड कॉलम. हे लक्षात येते काय बघा. आता याचं एक एक्झाम्पल स्मॉल बघू. थोडी मी ही जी म्हणजे प्रोग्राम आहे हा बुक मधला घेतलेला आहे. तुम्हाला सर्वांना दिसत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. import java.awt.button, import java.awt.greedback constant,
इम्पोर्ट जावा डॉट AWT डॉट ग्रीड बॅग लेआउट, इम्पोर्ट जावा डॉट AWT डॉट फ्रेम. हे सर्व पॅकेज आपण ह्या प्रोग्रामसाठी आपण ऍड केलेले आहेत. ग्रीड बॅग कन्स्ट्रेंट आणि ग्रीड बॅग लेआउट. त्याच्यानंतर आपण एक फ्रेम वापरून करणार आहेत. त्यामुळं पब्लिक क्लास ग्रीड बॅग लेआउट डेमो एक्सटेंड्स फ्रेम. आता इथं व्हाईड मेन पहिल्यांदा घेतलंय. तुम्ही कधीही घेऊ शकता, असं काही नाही की बाबा पहिल्यांदा कन्स्ट्रक्टर मध्ये लिहायला पाहिजे नंतर मेन लिहायला पाहिजे किंवा काही नाही. जरी तुम्ही मेन पहिल्यांदा लिहिला तरी काही हरकत नाही. तर पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन मध्ये काय घेतले बघा, ग्रीड बॅग लेआउट डेमोचा एक ऑब्जेक्ट तयार केलेला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याला टायटल सेट केले फ्रेमला, FR डॉट सेट टायटल. त्याच्यानंतर साईज त्याची सेट केलेली आहे आणि सेट विजिबल ट्रू केलेलं आहे. समजा हे जे काय टायटल साईज आणि विजिबल ट्रू करायचं आहे, तर जर तुम्ही समजा फक्त कन्स्ट्रक्टर मध्ये लिहिणार असेल तर तुम्हाला इथे FR डॉट असेल याची काही गरज नाही. इथे तुम्ही फक्त ग्रीड बॅग लेआउट डेमो FR न्यू ग्रीड बॅग लेआउट डेमो असं म्हणू शकता. परंतु आपल्याला काय करायचं आहे, इथं व्हाईड मेन मध्ये जाऊन जर व्हाईड मेन मध्ये आपल्याला जर टायटल साईज ही सेट करायची असेल तर त्याला तो ऑब्जेक्ट डॉट ही मेथड वापरायला पाहिजे. आता महत्वाचं इथं बघूया. आता बघा, हा कन्स्ट्रक्टर आहे पब्लिक ग्रीड बॅग लेआउट डेमो. क्लासचं नाव ग्रीड बॅग लेआउट डेमो आहे, इथं पण तेच आहे. आणि हा कन्स्ट्रक्टर याच्यामध्ये काय केलंय बघा, पहिल्यांदा ऑब्जेक्ट तयार केला ग्रीड बॅग लेआउटचा ग्रीड. नंतर काय तयार केला, ग्रीड बॅग कन्स्ट्रेंटचा एक ऑब्जेक्ट तयार केला GBC, तो लेआउट सेट केला ग्रीड म्हणून. परत आता अजून एक ऑब्जेक्ट तयार केला ग्रीड बॅग लेआउटचाच. आता सध्या ऑब्जेक्ट परत काय तयार केला, लेआउट म्हणून तयार केला. आणि तो सध्या जो सेट लेआउट आहे, आधी सेट लेआउटला ग्रीड होतं, आता सेट लेआउटला आपण काय केला, लेआउट हा ऑब्जेक्ट आता पास केला. म्हणजे सध्याचा सेट लेआउटला कुठला ऑब्जेक्ट आहे, लेआउट. हा ग्रीड बॅग लेआउटचा ऑब्जेक्ट इथं पास करून आपण ही मेथड कॉल केलेली आहे सेट लेआउट. म्हणजे ग्रीड लेआउट आता सेट केलेला आहे. तर आपल्याला दोन्हीचे ऑब्जेक्ट तयार करायचे आहेत. ग्रीड बॅग कन्स्ट्रेंटचा पण करायचा आहे आणि ग्रीड बॅग लेआउटचा पण करायचा आहे. लक्षात आलं काय बघा. आणि सेट लेआउटला तो ऑब्जेक्ट आपण जसा इतर लेआउटचे पण ऑब्जेक्ट इथं सेट लेआउटला पास करतो त्याच पद्धतीने आपण इथं ऑब्जेक्ट पास केलेला आहे. आता जीबीसी कशाचा कन्स्ट्रेंटचा ऑब्जेक्ट आहे. GBC डॉट फिल ग्रीड बॅग कन्स्ट्रेंट हॉरिझॉन्टल. म्हणजे आपण जे आता कॉम्पोनंट ऍड करत जाणार ते हॉरिझॉन्टली ऍड करणार आहोत, लेफ्ट टू राईट. म्हणून इथं काय आलंय, हॉरिझॉन्टल आलंय. आपण व्हर्टिकल पण करू शकतो. GBC डॉट फिल मेथड वापरायचे, ग्रीड बॅग कन्स्ट्रेंट डॉट हॉरिझॉन्टल. आता बघा, GBC डॉट ग्रीड एक्स 0 आहे, GBC डॉट ग्रीड वाय 0. मग अशी जे म्हणत होतो मी, ग्रीड एक्स 0 आहे, ग्रीड वाय म्हणजे पहिल्याच पॉईंटला सुरुवातीलाच 0 असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला आपण ग्रीड एक्स 0 घेतलंय, ग्रीड वाय पण 0 घेतलंय. मात्र GBC डॉट घ्यायचा आहे. आणि आता बटन ऍड करायचं आहे. या ठिकाणी दिस डॉट ऍड न्यू बटन. बटनचं नाव काय केलंय, बटन 1 कॉमा GBC. तर ग्रीड बॅग कन्स्ट्रेंटचा ऑब्जेक्ट पास केलेला आहे, बरोबर आहे. तर हे पहिले बटन कुठे ऍड होईल बघा, याचं आउटपुट आपण बघूया. पहिले बटन कुठे ऍड होईल, बटन 1. हे 0 आहे, ग्रीड एक्स 0 आहे, ग्रीड वाय 0 आहे. ओके, तर हे बटन 1 इथे ऍड केलं. आता बटन 2 बघा, उजव्या साईडला परत ऍड झालंय, बरोबर आहे. ही पोझिशन काय असणार आहे, इथे एक्स 0 होता, इथे एक्स काय असणार आहे 1, बरोबर आहे. वाय काय असणार आहे 0, उभं अंतर, बरोबर आहे, 0च आहे. एक्स अंतर मात्र आहे 1 0, बरोबर आहे. तिथं आपण तो ऍड करायला पाहिजे. तर त्यासाठी काय केलंय बघा, ग्रीड एक्स काय आहे 1, ओके, आणि ग्रीड वाय काय आहे 0. आणि आता इथं बटन आपण ऍड केलं, दिस डॉट ऍड न्यू बटन डबल इनवर्टेड मध्ये बटन 2 कॉमा GBC, बरोबर. म्हणजे सेकंड बटन ऍड केलंय. कुठल्या पोझिशनला ऍड केलंय, ग्रीड एक्स 1 ग्रीड वाय 0, बरोबर आहे. ग्रीड एक्स 1 ग्रीड वाय 0. इथं आपण कुठलं बटन ऍड केलं, दुसरं बटन ऍड केलं. त्याच्यानंतर आपल्याला परत खाली यायचं आहे. त्यासाठी परत GBC डॉट फिल ग्रीड बॅग कन्स्ट्रेंट डॉट हॉरिझॉन्टल. परत हॉरिझॉन्टल आपल्याला ते कन्स्ट्रेंट घेऊन आपल्याला ऍड करायचे. त्यासाठी काय केलं बघा, GBC आयपॅड वाय 20. आता हे आयपॅड वाय म्हणजे काय बघा, दुसरं बटन जे घेतलेलं आहे आपण, दुसऱ्या बटनला काय केलंय बघा, याची साईज बघा. म्हणजे हे अक्षर जे आहेत, तर हे जे व्हर्टिकल जे स्पेसिंग आहे, बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणतो, किंवा जे पॅडिंग आहे त्याला आपण काय म्हणू शकतो की हे आयपॅड आहे. हे याच्यात आणि याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसत असेल. हे जे अंतर आहे व्हर्टिकली, बरोबर आहे, तर ही जी स्पेस आहे व्हर्टिकली ही किती आहे 20 आहे, बरोबर. तर
हे तेच दिलेलं आहे की जीबीसी आयपॅड वाय. ठीक आहे 20. त्याच्यानंतर परत ग्रीड एक्स किती आलं 0, ग्रीड वाय किती आलं जीबीसी डॉट ग्रीड एक्स 0 आलं, ग्रीड वाय 1 आलं. हां याच्यामध्ये बघा इथे किती आहे एक्स अंतर 0, वाय अंतर मात्र किती आला, आता ह्या पॉईंट टॉप लेफ्ट 1 आला. ह्या कंपोनंटचा टॉप लेफ्ट त्याचे एक्स वाय घ्यायचे आहेत. एक्स वाय घ्यायचे म्हणजे एक्स ग्रीड एक्स आणि ग्रीड वाय म्हणतोय आपण त्याला. ग्रीड एक्स किती आहे 0 आणि ग्रीड वाय किती आहे 1. इथून एवढं अंतर काय 1 0 1. लक्षात घ्या ग्रीड एक्स 0 ग्रीड वाय 1. आता मग कॉम्पोनंट आता ऍड करायचं त्या ठिकाणी. दिस डॉट ऍड न्यू बटन बटन 3 डॉट बटन 3 डबल इनव्हर्टर मध्ये कॉमा जीबीसी. लक्षात येते का बघा ह्या पॉईंट हे पॉईंट आहे ते ग्रीड एक्स इथे हे बटन आता ऍड केलं. तर हा पॉईंट काय असणार सांगा, हा पॉईंट काय असणार, एक्स अंतर किती असणार आहे 1, वाय अंतर किती असणार आहे 1, म्हणजे ग्रीड एक्स 1 असणार आहे, ग्रीड वाय 1 असणार. बरोबर तेच केले बघा ग्रीड एक्स 1 आहे, ग्रीड वाय 1 आहे आणि हे बटन आपण इथं ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर 4 इथं ग्रीड एक्स ग्रीड वाय म्हणजे बटन 4 जे आहे ते ऍड केले. आता परत काय करायचं आपल्याला खाली यायचं आहे. त्याच्यामध्ये काय केलंय बघा परत ग्रीड एक्स 0 सेट केला, ग्रीड वाय 2 सेट केला, ग्रीड एक्स 0 ग्रीड वाय 2. बघा ग्रीड एक्स 0 ग्रीड वाय हे 0 आहे, हे 1 आहे आणि हे काय 2 आहे. बरोबर ग्रीड एक्स मात्र 0 आहे, ग्रीड वाय 2 आहे. तर 0 आणि 2. आता परत हॉरिझॉन्टली आपल्याला ते जो काही कॉम्पोनंट आहे तो आपल्याला काय करायचा आहे फिल करायचा आहे. त्यासाठी त्याची विड्थ जी आहे, विड्थ किती आहे बघा ही किती बाय डिफॉल्ट 1 होती, मात्र हे काय आहे बटन 5 आहे. याची विड्थ किती होणार, हे दोन्ही मर्ज केले याची विड्थ काय होणार आहे 2 होणार आहे. त्यामुळे इथे काय केलं बघा जीबीसी डॉट ग्रीड विड्थ 2 आणि दिस डॉट ऍड न्यू बटन बटन 5 कॉमा जीबीसी. बरोबर म्हणजे बटन ऍड करायचा फॉर्मॅट सगळीकडे सेमच आहे. दिस डॉट ऍड न्यू बटन बटन 5 जीबीसी अशा पद्धतीने हे इथं बटन ऍड केलं. लक्षात आहे का बघा. सो दिस इज अ सॅम्पल आउटपुट ऑफ ग्रीड लेआउट एक्झाम्पल. ओके तर आज आपण काय बघितले बघा कार्ड लेआउट बघितले. कार्ड लेआउट मध्ये आपण काय करतो की जसं आपण डेक म्हटले तिथं डेक म्हणजे पत्ते जे म्हणतो आपण पत्त्याचा गट्टा जो असतो त्याला आपण डेक म्हणतो. त्याच्यामध्ये वेगवेगळी कार्ड आहे तर तिथं आपण ऍट अ टाइम एकच कार्ड दाखवणार आहोत. बरोबर ऍट अ टाइम किती दाखवणार आहोत कार्ड हे एकच आपण आपल्याला त्या कार्ड मधले डिस्प्ले करायचं आहे. बरोबर इथे दाखवलेलं आहे. बरोबर त्याच्यामध्ये इथं पहिल्यांदा फर्स्ट असेल परत क्लिक केला की सेकंड दिसेल परत क्लिक केला की थर्ड दिसेल. ऍट अ टाइम एकच कार्ड दिसणार. आणि दुसरा जो आपण बघितला हा कुठला बघितला ग्रीड बॅग लेआउट. ग्रीड लेआउट आणि ग्रीड बॅग मध्ये फरक काय, ग्रीड लेआउट मध्ये इक्वल स्पेस मध्ये हे पूर्ण ग्रीड जे आहे हे डिवाइड केलं जातं आणि इथं मात्र काय हे इक्वल स्पेस मध्ये डिवाइड केलेलं नाही. इथे तुम्ही बघू शकता की एक किंवा दोन पेक्षा जास्त सेल म्हणून एक बटन तुम्हाला हे म्हणजे एखादा कॉम्पोनंट आपण तिथं तयार करू शकतो. म्हणजे ते कॉम्पोनंट एक किंवा एकपेक्षा जास्त सेल ऑक्युपाय करू शकतात. तर हा फरक आहे ग्रीड बॅग आणि ग्रीड लेआउट आणि ग्रीड बॅग लेआउट मध्ये. तर हे त्याचं एक एक्झाम्पल आहे आणि हे त्याचं हे आउटपुट आहे. ओके थँक्यू.